नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लक्ष्मण कोठावळे, मराठी विभाग प्रमुख श्री ढोकेश्वर कॉलेज, मराठी विभागाच्या वतीनं मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण सध्या ऑनलाईन लेक्चर किंवा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार यूट्यूबवर लेक्चर आयोजित करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या तासाला आपण साहित्य विचार या विषयाची माहिती पाहणार आहोत. तृतीय वर्ष कला शाखेमध्ये सामान्य स्तर मराठी पेपर क्रमांक 3, विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 3 आणि विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 4 अशा प्रकारे 3 मराठी विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये एक सामान्य स्तर आहे आणि 2 विशेष स्तर आहे. द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये आपण सामान्य स्तर मराठी पेपर क्रमांक 2चा अभ्यास केला, विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 1चा अभ्यास केला आणि विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 2चा अभ्यास केला. TYBA म्हणजे तृतीय वर्ष कला शाखेमध्ये अंतिम वर्षाकरिता पुन्हा आपणाला SYBA प्रमाणे 3 विषयांचा अभ्यास करायचा आहे. परंतु या विशेष स्तराचा अभ्यास करत असताना आपली वैचारिक प्रगल्भता ही आता वाढलेली आहे. आपला वाचन विस्तार वाढलेला आहे, चिंतन विस्तार वाढलेला आहे, मनन विस्तार वाढलेला आहे आणि एक प्रकारची साहित्यकृती कशी वाचावी आणि साहित्यकृती वाचल्यानंतर त्या संबंधीचा विचार आपण कसा करावा, म्हणून साहित्याचा विचार ते साहित्य विचार या विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 3चा आपण अभ्यास पाहणार आहोत. आता हा जो काय विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 3 म्हणजे साहित्य विचार, यामध्ये आपल्याला वर्षभरामध्ये एकूण 8 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. साहित्य विचारावरील हे पहिलंच व्याख्यान असल्यामुळे या पहिल्या व्याख्यानामध्ये आपण अभ्यासक्रमाचा परिचय करून घेणार आहोत. हे व्याख्यान प्रस्तावनेचं आहे. आता या साहित्य विचारामध्ये प्रकरण क्रमांक 1 याचं जे काही नाव आहे ते साहित्याचं स्वरूप आहे. प्रकरण क्रमांक 2 याचं जे काही नाव आहे ते साहित्याचं प्रयोजन आहे. प्रकरण क्रमांक 3 साहित्याची निर्मिती प्रक्रिया. प्रकरण क्रमांक 4 साहित्याची भाषा. प्रथम सत्रासाठी या 4 प्रकरणांचा अभ्यास. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा 4 प्रकरण आहेत. 5व्या प्रकरणाचं जे काही नाव आहे साहित्याचा आस्वाद. 6व्या प्रकरणाचं नाव आहे साहित्यिक अभिरुची. 7व्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याची सामाजिकता आणि 8व्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याची संकल्पना. अशी एकूण 8 प्रकरणे साहित्य विचारामध्ये आहे. ही झाली प्रकरणांची नावं. प्रत्यक्षात आपण त्या प्रकरणामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा विचार करणार आहोत. प्रकरण क्रमांक 1 प्रकरणाचं नाव आहे साहित्याचं स्वरूप. या पहिल्या प्रकरणामध्ये आपण साहित्याचं सर्वसाधारण स्वरूप काय आहे त्याची माहिती पाहणार आहोत. साहित्य
त्याविषयी संस्कृत विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, पाश्चात्य विचारवंतांनी केलेल्या व्याख्या आणि संत साहित्यातील व्याख्या यांचा आपण परामर्श पाहणार आहोत. उदाहरणार्थ, साहित्य कशाला म्हणावं याविषयी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगितलेली आहे. ती ओवी अशी आहे: वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू काही जैसा. ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीचा अर्थ असा आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की साहित्य नेमकं कशाला म्हणावं, जे साहित्य बर्व म्हणजे चांगलं आहे, चांगल्या विचारांचं आहे, ज्यामध्ये काव्य आहे. आणि असं साहित्य वाचल्यानंतर माणसाला परत तत्वस्पर्शाचा साक्षात्कार झाला पाहिजे, म्हणजे हृदयाला भिडलं पाहिजे, ते सर्वश्रेष्ठ साहित्य, अशी ज्ञानेश्वर माऊलींची व्याख्या आहे. त्यानंतर वामन हा एक संस्कृत विचारवंत होऊन गेला. त्यानंही साहित्याची व्याख्या सांगितली आहे. वामन असा म्हणतो, साहित्य कशाला म्हणावं, रीती रात्मा काव्यस्य. ज्याप्रमाणे सामान्यपणे व्यवहारामध्ये आपण म्हणतो, हा अमक्या अमक्या माणसाची वागण्याची रीत अतिशय चांगली आहे. एखादा मनुष्य चांगला वागत नसेल तर आपण म्हणतो, ही काय तुमच्या वागण्याची रीत झाली. तसंच साहित्यामध्ये सुद्धा साहित्य कसं लिहावं याची एक रीत आहे, याची एक पद्धत आहे. आणि त्या पद्धतीला वामनन आत्मा असं म्हटलं आहे. रीती आत्मा काव्यश. काव्याचा आत्मा म्हणजे रीत आहे. या संबंधानं आपण व्याख्या पाहणार आहोत, स्वरूप पाहणार आहोत. हे झालं पहिलं प्रकरण. साहित्याचं जे काही दुसरं प्रयोजन आहे, प्रकरण आहे, ते साहित्याची प्रयोजने. साहित्याची अनेक प्रयोजनं आहे. त्यापैकी विशेष करून मम्मट हा एक संस्कृत विचारवंत होऊन गेला आहे. त्या मम्मटानं साहित्याची जी काही प्रयोजने सांगितली आहेत, त्या प्रयोजनांचा आपण विचार करणार आहोत. प्रयोजन या शब्दाचा अर्थ आहे हेतू. प्रयोजन या शब्दाचा अर्थ आहे उद्देश. मग साहित्याची कोणती कोणती प्रयोजन आहे? मम्मटाने सांगितलं आहे की द्रव्य लाभ हे साहित्याचं प्रयोजन आहे. पूर्वीच्या काळी राजदरबारामध्ये ग्रंथलेखन करायचं असेल तर राजाश्रय असायचा. आणि ग्रंथलेखन केल्यानंतर तो ग्रंथ राजाला आवडल्यानंतर राजा त्या लेखकाला धन स्वरूपामध्ये, द्रव्य स्वरूपामध्ये बक्षीस द्यायचा. म्हणजे द्रव्य प्राप्तीसाठी सुद्धा साहित्य लेखन केलं जातं. परंतु ज्ञानेश्वरीसारखी निर्मिती ही काही द्रव्य प्राप्तीसाठी नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा उद्देश समाजाचा, विश्वाचा उद्धार व्हावा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत हे द्रव्य प्राप्ती किंवा द्रव्य लाभ हे प्रयोजन असू शकत नाही. उदाहरणार्थ, अशुभ निवारण हे दुसरं प्रयोजन आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये विशिष्ट ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर अशुभ निवारण होतं, अशा प्रकारची एक श्रद्धा होती. उदाहरणार्थ, गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर घरातील इडापिडा जाते, टळते, अशी एक श्रद्धा त्या ग्रंथांच्या पाठीमागे आहे. आज मात्र समाजामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असल्यामुळे अशा प्रकारच्या ग्रंथांचं अलीकडे वाचन हे होत नाही. मग आनंद प्राप्ती प्रयोजन आहे, उद्बोधन हे प्रयोजन आहे, विरेचन हे प्रयोजन आहे. अशा विविध प्रयोजनांचा विचार आपल्याला करायचा आहे. प्रकरण क्रमांक 3, साहित्य निर्मितीची प्रक्रिया. नेमकं साहित्य कसं निर्माण होतं? साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये 3 प्रकारच्या शक्ती या मानलेल्या आहेत.
पहिली शक्ती आहे प्रतिभाशक्ती, दुसरी शक्ती आहे कल्पनाशक्ती, तिसरी शक्ती आहे स्फूर्ती आणि चौथी स्फूर्तिशक्ती. जन्मजात जी काही शक्ती आहे त्याला प्रतिभाशक्ती असं म्हणतात. कल्पनाशक्ती म्हणजे एखादं सुंदर स्थळ पाहिल्यानंतर सहज एखादी कविता स्फुरते, कल्पनाशक्ती. स्फूर्तिशक्ती, चुलीमध्ये राखेचा ढेपसा असावा आणि फुंकर मारल्यानंतर त्यातील विस्तव बाहेर दिसावा, तशा पद्धतीची एक स्फूर्तिशक्ती, तिचं विवेचन, चमत्कृती शक्तीचे विवेचन. अशा प्रकारची माहिती आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. प्रकरण क्रमांक 4, साहित्याची भाषा. साहित्याच्या भाषेमध्ये उदाहरणार्थ अलंकार आहेत, रूपक आहेत, प्रतीक आहेत. या अलंकारांचा अभ्यास आपल्याला या साहित्याची भाषा या चौथ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. 5व्या क्रमांकाचं जे काही प्रकरण आहे ते साहित्याचा आस्वाद. ज्याप्रमाणे भोजनामध्ये सुद्धा आपण आस्वाद घेतो, चांगलं पुरणपोळीचं जेवण असेल तर आपण त्या पुरणपोळी जेवणाचा आस्वाद घेतो. आस्वाद या शब्दाचा अर्थ आहे चव. भोजनामध्ये जशी आपण चव घेतो तसं साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला आस्वाद घेता येतो. आपल्या आवडीची एखादी कथा, आपल्या आवडीची एखादी कादंबरी आपण मनापासून ती वाचतो, याचा अर्थ त्या कादंबरीचा आपण आस्वाद घेतो. याचा आपण विचार करणार आहोत. प्रकरण क्रमांक 6 यामध्ये आहे साहित्यिक अभिरुची. आणि अभिरुची या शब्दाचा अर्थ आहे आवड. आपल्याला काय काय आवडतं, कसं लेखन केलं पाहिजे आणि कोणतं वाचलं पाहिजे, याचा अभ्यास आपल्याला या 6व्या प्रकरणामध्ये करायचा आहे. 7वं प्रकरण आहे साहित्याची सामाजिकता. साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध काय. लेखक ज्या समाजामध्ये राहून आपली साहित्य निर्मिती करत असतो त्या समाजाचं प्रतिबिंब त्या साहित्य कृतीमध्ये उतरत असतं. उदाहरणार्थ तो ज्या कालखंडामध्ये ज्या समाजामध्ये वावरत असतील त्या समाजाच्या परंपरा काय आहेत, त्या समाजाच्या चालीरीती काय आहे, हे सर्व प्रतिबिंब त्या साहित्य कृतीमध्ये उतरत असतं. त्यानंतर शेवटचं प्रकरण आहे साहित्याची संकल्पना. या साहित्याच्या संकल्पनेमध्ये आपण कथेची माहिती पाहणार आहोत, कादंबरीची माहिती पाहणार आहोत, नाटकाची माहिती पाहणार आहोत, आत्मचरित्र आणि चरित्र या वाङ्मय प्रकाराची माहिती पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण तृतीय वर्ष कला शाखा विशेषतर मराठी पेपर क्रमांक 3 ज्याला साहित्य विचार असं म्हणतात, याचं प्रास्ताविक आपण या व्याख्यानामध्ये पाहिलं. टप्प्याटप्प्याने आपण सविस्तर प्रत्येक मुद्द्यांचा आपण विचार करूया. धन्यवाद.